नमस्कार, इंडिया 79 न्यूज चैनल में आप देख रहे हैं न्यूज अपडेट। नासिक के खोड़े नगर स्थित बैतूल हुसैन बिल्डिंग के पास आज नई पानी की पाइपलाइन का शुभारंभ किया गया। इस अवसर पर प्रभाग क्रमांक 23 के स्थानीय नगर सेवकों ने नारियल फोड़कर इस महत्वपूर्ण कार्य की शुरुआत की। कार्यक्रम में प्रमुख रूप से संध्या ताई कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, यशवंत निकोड़े, रूपाली ताई निकोड़े, मंगला ताई नानावरे और प्रकाश नानावरे उपस्थित रहे। इसके साथ ही जल विभाग के अधिकारी गायकवाड़ सर भी इस कार्यक्रम में मौजूद थे। सभी मान्यवरों ने अपने हाथों से नारियल फोड़कर पाइपलाइन कार्य का शुभारंभ किया। इस अवसर पर खोड़े नगर के नागरिकों ने सभी नगर सेवकों का फूल देकर उनका स्वागत किया और उनके कार्यों की सराहना की। स्थानीय नागरिकों ने उम्मीद जताई कि इस नई पाइपलाइन से क्षेत्र में पानी की समस्या काफी हद तक दूर होगी और लोगों को नियमित रूप से पानी की सुविधा मिल सकेगी। अगर आपको ये खबर महत्वपूर्ण लगी हो तो हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। रिपोर्टर तबरेज शेख के साथ जहीर खान, नासिक। थैंक यू मैडम, अब हमारे लिए रास्ते का भी काम कर तुमचा बऱ्याच दिवसापासूनचा पाण्याचा प्रॉब्लेम होता। पाण्याचा प्रॉब्लेम याच्यासाठी आलेला होता कारण आधीचं खोडेनगर आणि आत्ताचं खोडेनगर हे तुम्ही सगळेजण जाणतात। आधी या जेव्हा ओपन स्पेस होते आता तिथे 7-7 मजली बिल्डिंग उभे राहिलेले आहे, त्यामुळे पाण्याचं कन्झम्पशन वापर वाढलेला आहे आणि त्यामुळे पाण्याचा जो आहे ती अडचण निर्माण झालेली होती आणि ती अडचण दूर करण्यासाठी जे नाशिक महानगरपालिकेने अमृत 2 ची योजना चालू आहे त्या योजना धरलेला नंतर ते बघितल्यानंतर आम्ही चौघांनी पण आग्रह केला की ह्या भागामध्ये ते होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तो भाग नसताना सुद्धा आपण ह्या अमृत योजनेमध्ये हा खोडेनगरचा परिसर हा टाकून घेतलेला आहे। त्यामुळे 6 इंचची पाईपलाईनचं काम दुसऱ्या ठिकाणचं सोडून हे खोडेनगरला आपण चालू केलेलं आहे कारण तुमचा रमजानचा महिना चालू आहे, पिण्याचा पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो आहे। तुमच्या मागणीनुसार आपण सातत्याने इथे टँकरचा पुरवठा करतो आहे, पण टँकर रोज टँकर देणं हे काही महापालिकेलाही शक्य नाही कारण कोणाला फक्त त्याच्या आधी काम होणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण या भागामध्ये आता इथे 6 इंचची पाण्याची पाईपलाईनचं काम केलेलं आहे, पण ते नुसतं पाईपलाईनचं काम झालं म्हणजे तुमचं कनेक्शन झालं किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं नाही, तुम्हाला इंटरनल ते तुमचं 6 इंचीला जॉईन करून घ्यावं लागणार। तुमच्या दारापर्यंत पाईपलाईन आणून देण्याचं काम आमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे, पण तुमचं इंटरनल जे कनेक्ट जॉगिंग ट्रॅककडनं गांधीनगरकडे जाते आहे त्यामुळे ते झालं की तुमची ही लाईन जी आहे ती कार्यान्वित होऊन जाईल जेणेकरून तुमच्या भविष्यातला पाण्याचा तुम्हाला कुठलीही अडचण ती खोडेनगर वासियांना येऊ नये म्हणून 4ही नगरसेवकांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत 2 मधनं आपण ही 6 इंचची पाईपलाईन टाकायचं काम आज चालू केलेलं आहे। त्याच्यासाठी आपले ज्येष्ठ नगरसेवक हिंदू नाना खोडे इथे उपस्थित आहे, रुपालीताई यशवंत निकोळे उपस्थित आहे, मंगलताई नन्नावरे उपस्थित आहे, नन्नावरे काका आहेत, यशवंत भाऊ इथे उपस्थित आहेत, सर्व तुम्ही खोडेनगरवासीय। त्याच्या आधी तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करून त्यामुळे आपण हे काम सगळ्यांच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून हे काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही सगळे आता त्यांना अभिनंदन करण्यासाठी सगळ्यांना थोडा टाळ्या वाजवा की सगळे नगरसेवक आले आणि तुम्हाला सगळ्यांना परत रमजानचा तुमचा महिना चालू, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या चौघांतर्फे पण देते। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 23 मधील खोडेनगर परिसर शेजारील रॉयल कॉलनी असेल, पखाल रोड एरिया असेल, वडागाव रोड एरिया असेल, या भागामध्ये अमृत 2च्या योजनेमधून या ठिकाणी आज पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचं काम आम्ही 4ही नगरसेवकाच्या आणि येथील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या माध्यमातून सुरू होत आहे। खरं तर 4 वर्षापासून ही महापालिका प्रशासनाच्या हातात होती आणि अमृत 2 योजना ह्या 6 महिन्यापूर्वी हे काम मंजूर होतं केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून, परंतु निवडणूक झाली 1 महिनाही झाला आम्ही सर्व कामाला लागलो आणि आज या ठिकाणी हे भूमिपूजन होत आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याचं कन्झम्पशन संध्याताईनं सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। पवित्र रमजान सण सुरू आहे, पुढच्या आठवड्यामध्ये रमजान ईद आहे आणि आमची अशी विनंती आहे चौघा मिळून की आपण हे काम करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा। या ठिकाणी आम्ही संध्याताई कुलकर्णी असेल, रुपालीताई निकोळे असतील, मंगलाताई नन्नावरे असतील, मी स्वतः असेल, आमच्यासोबत यशवंतराव निकोळे आहेत, प्रकाश शेठ नन्नावरे आहेत, आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पाईपलाईन असेल, भुयारी गटार योजना असेल, पथदीपाचंही काम मंजूर झालेलं आहे। त्या सगळ्यांच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं असून पुढील काही महिन्यामध्ये हे सगळं कामं आम्ही मार्गी लावू। फक्त आपण सर्वांनी
जी जी कामं होतील त्या सर्वांना तुम्ही सहकार्य करावं एवढीच विनंती करून पुन्हा एकदा रमजान ईदच्या आणि पवित्र रमजान महिन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज प्रभाग क्रमांक 23मध्ये कोडेनगर परिसरात खूप दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता. आमच्या प्रभाग क्रमांक 23मधील 4 नवनिर्वाचित नगरसेवक, तिथले आमचे ज्येष्ठ नगरसेवक चंदू नाना खोडे, दुसऱ्या नगरसेविका रुपाली निकुळे, तिसऱ्या नगरसेविका संध्याताई कुलकर्णी आणि आमच्या चौथ्या नगरसेविका मंगलाताई नन्नावडे यांच्या माध्यमातून आज कोडेनगर परिसरातील 6 इंची पाण्याच्या लाईनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. केंद्र, राज्य आणि महापालिका यांच्या माध्यमातून अमृत योजनेच्या माध्यमातून त्या पाण्याच्या लाईनचा शुभारंभ 4 नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्याचे आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी यापुढेही असेच नागरिकांच्या समस्यांसाठी धावून यावे, म्हणजे त्यांची कामं अडलेली असतील ते पूर्ण करावे. एवढे बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. ओके.